नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत कच्चे बटाटे आणि कच्चे तांदूळ यापासून कुरकुरीत असे भजे। तर हे भजे अगदी आपल्या घरामध्ये बेसन संपलेलं असेल तेव्हा करू शकतो किंवा छोट्या मोठ्या पार्टीमध्ये तुम्हाला स्नॅक्स म्हणून काही बनवायचं असेल तर हे कुरकुरीत भजे तुम्ही बनवू शकतो। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर कुरकुरीत भजे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आहे। हा मी छिलून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण हा मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊया। आपल्याला याला बारीक अशी प्युरी करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामुळे मोठ्या साईजमध्ये हा मी कट करून घेतलेला आहे। आता आपण एक वाटी तांदूळ 3 तास मी भिजू लावलेले होते। हे 100 ग्राम तांदूळ आहे। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे तांदूळ कोमट पाण्यामध्ये 1 तासही भिजू शकता। आता आपण तांदूळातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपल्याला पाणी वाटलं आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। तर या ठिकाणी आपण बिना पाणी घालताच हे मिश्रण काढून घेतलेलं आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीचं फाईन अशी पेस्ट आपल्याला तांदळाची करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बटाटे आहे कट करून घेतलेले ते घालून आणि आपण याची पण अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे। यामध्येही पाणी घालायची आवश्यकता नाही। आधीच बटाट्याला पाणी असतं, त्यामुळे आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही। बिना पाणी घालताच याची पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता। खूप सॉफ्ट अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे। ही पण आता आपण आधी काढलेल्या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण कच्ची टाकून घेणार आहोत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेऊया। त्यामध्ये भाज्याला चव येण्यासाठी आपण अर्धा चमचे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये आपण खूप कमी मसाले वापरलेले आहेत, तरी पण खूप अशी भन्नाट असे भजे होतात। तर आता आपण हे सर्व एकजीव करून थोडंसं फेटून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट याला बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत यासाठी लागणारी आपण चटणी तयार करून घेणार आहे। तर चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी कढई गॅसवरती गरम करायला लावलेली आहे। त्यामध्ये एक अर्धा पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान तापल्याच्या नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं छान असं तडतडलं की यामध्ये आपण एक अर्धा चमचा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आपण ही छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। थोडं अर्धा 1 मिनिट झाला की यामध्ये आपण आता 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी। हे टाकून छान असं हलवून घेऊया। एक अर्धा मिनिट आपल्याला हलवून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं लालसर रंग आलेला आहे। यामध्ये आता आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो मीडियम साईजने मी कापून घेतलेला आहे। आता हा 1 ते 1.5 मिनिट छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे। टमाटा पटकन शिजावं म्हणून आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। जेवढं आपल्याला चटणीला पाहिजे तेवढं आपण यामध्ये अर्धाच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटो पुन्हा हलवून यावरती आपण झाकण ठेवून अर्धा ते 1 मिनिट वाफ काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपले टमाटे छान असे नरम शिजले जातील। तर आपण या ठिकाणी टोमॅटोला वाफ काढलेली आहे, बघू शकता। छान असे टमाटे आपले फ्राय झालेले आहे। आता आपण यामध्ये चटणीला लाल रंग येण्यासाठी लाल मिरची टाकणार आहोत। तर त्याआधी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक पाऊण चमचा आपण या ठिकाणी छोटा पाऊण चमचा लाल मिरची टाकलेली आहे। गॅस बंद करून आणि मिश्रण आपण आता थंड होऊन देणार आहोत। थंड झाल्याच्या नंतर आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून जसं लागेल तसं ॲडजस्ट होईल तेवढं पाणी टाकून हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार झाली।
तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे, बघू शकता। तर ही चटणी ह्या भज्यासोबत खूपच टेस्टी आणि मस्त लागते, भन्नाट लागते, तर त्यामुळे ही चटणी अवश्य बनवा। तर अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आणि आपलं पीठही छान असं सेट झालेलं आहे, बघू शकता। अगदी आपण ह्या भज्यासाठी कुठेही सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही। तर तेल आपण तापायला लावलेलं आहे, आपलं तेलही छान तापलेलं आहे। आता आपण हे बॅटर जे मिश्रण आहे केलेलं ते एका चमच्याने आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भजे करतो त्याच आकाराचे आपल्याला यामध्ये चमच्याने मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असे लगे भजे टाकल्याच वरती फुलत आहे। आपण बटाटे आणि भिजलेल्या तांदळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे भजे अगदी कुरकुरीत आणि जाळीदार बनतात। तर अगदी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात होते आणि घरातल्या साहित्यात होते, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर बघू शकता आपण आलटीपलटी करत हे कच्चे बटाटे आणि तांदळाचे भजे मस्त फ्राय करून घेतलेले आहे। असे सोनेरी रंगावरती झाले की आपण काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे सर्व भजे आपण तळून घेऊयात। दुसरी ही बॅच आपण आता टाकून घेतलेली आहे, ही आपण आता आलटीपलटी करत तळून घेऊया। तर भन्नाट अशी रेसिपी आहे, अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आहे। अगदी छोटीशी पार्टी असेल किंवा लहान मुलांना स्नॅक्स म्हणून डब्याला द्यायचे असेल तरी आपण करू शकतो। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। तर बघू शकता या ठिकाणी आपले भजे एकदम कुरकुरीत आणि मस्त क्रंची असे झालेले आहे। मी तुम्हाला याचा आवाज दाखवते, ते भजे अगदी आपल्याला ताटावर घेतल्यावरती समजतात। तर तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।